कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वंदे, तुला काहीतरी सांगायचं आहे मला। काय झालंय? अगं पाहुण्यांकडे राहणं आता पुरे झालं की ग। पण आई, आपण जाणार तरी कुठे? आपल्या घरी। हे बघ आई, एक ना एक दिवस आपल्याला आपल्या घरी जायचंच आहे, पण असा आता ताईपणा करून चालणार नाही ना। काहीतरी ठोस मार्ग काढायला पाहिजे। मी मार्ग शोधलाय। म्हणजे काय केलंय तुम्ही? बापरे, एवढे पैसे? हळू बोल ना। एवढे पैसे? गावच्या जमिनीचा तुकडा ऐकला म्या। आई, कशाला केलं ते? हे भगवंती, काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता का नाही सांग? मग म्या मार्ग काढला। हो, पण आई, म्हणून तुम्ही तुमची हक्काची जमीन विकलीत? कशाला केलं हे? अगं वंदी, ती पोरं घरात घुसायचं म्हणत होते। हे पोरं घरात घुसली असती तर आपल्या शिवाला पकडून द्यायला असतं का नाही? आणि मला ते नको होतं, म्हणून म्या केलंय। आपल्या लेकराचा संसार आहे का नाही? तिच्या संसारात आपण किती दिवस राहायचं? हो ना, ते दिव्या पण आई होणार आहे। म्हणूनच म्या घेतलेला निर्णय बरोबर आहे बघ। हे बघ, हे पैसे आहेत का नाही, हे जग्याच्या थोबाडावर मारू। उद्या मुहूर्त बी चांगला आहे का नाही, आपल्या घरात जाऊ आपण। आई, सगळं ठीक आहे हो, पण यासाठी तुम्ही तुमच्या हक्काच्या जमिनीचा तुकडा विकला, ह्याच मला वाईट वाटतंय हो। हे भगवंती, अगं जमिनीचा तुकडा काय घेऊन मड्यावर घेऊन जाणार होती मेल्यावर? हक्काचं आपलं घर महत्वाचं आहे, आणि माझ्या पोरीसनी त्यांचं माहेर त्याचनी मिळायला पाहिजे। अगं आपल्या दिव्याचं बाळ आपल्या घरात जन्माला यायला पाहिजे का ना ग? आणि शिवाचं बाळणपण बी आपल्याच घरात व्हायला पाहिजे। माझ्या लेकरासनी त्यांचं माहेर त्यासनी मिळून द्यायचंय मला। हे कोणाला बी सांगायचं नाही, हे फक्त तुझ्या ताना माझ्या शिवाला बी सांगायचं नाही। माझी शपथ आहे तुला आई। माझी सिट्टी। उर्मिला, झाली का तयारी? हो अगं, सगळी तयारी झाली। फुलंही काढून ठेवलेली आहेत आणि आजी आहेतच देवघरात। आजी, अगं त्यांना कशाला सांगितलं? त्यांना आराम करू द्यायचा। काही या वयातही त्यांचा उत्साह माहितीये ना तुला। पण खरंच हे शिकून घ्यायला हवं त्यांच्याकडून। हो, आशू येईल ना। नाही नाही, मला घरी थांबावं लागेल, काय भाऊ नाही येत ना। भाऊजी, हो, भाऊजी, हा. अन्नदानाचं काय झालं? एक मिनिट, अन्नदानाचं मी चंदनला सांगितलंय। चंदनला नाश्ता वाढलाय तो मी करून करतो का नंतर, ते जरा ऑफिसचं जरा। हा, हॅलो। हो हो हो, बरं, जेवणाचं काय झालं? कीर्तीला मी सांगितलंय की स्वयंपाकात काय करायचं ती बरं. कर। तू लक्ष ठेव। हो ठीक आहे चालेल, मी ओ, येते। हॅलो, कुठे एक्सप्रेस कुठे निघाली तुझी? मी आजीला हेल्प करायला चालली ना, येते हा. अगं, थांब, हे घेऊन चल। हा हो. शिवा बहिणी कुठे आहे? शिवा वहिनी मला नाही माहित. शिवा वहिनी, शिश, हे बघ लवड झाले ना, ये लवकर। चल 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 चल. अरे वा, छान दिसते। सीताई, ते जरा उशीर झाला, पण मी आता करायला घेते सगळं। ठीक आहे ठीक आहे। आशू, छान दिसते ना? काय कौतुक सोहळा आधीच आटपलाय का तुमचा? चला मी आता निघतो, ऑफिसला जायचंय, तिथे सुद्धा पूजा आहे ना। बरं ठीक आहे। आणि लक्ष्मण भाऊजी? तो इथेच थांबतोय, मी जाऊन येतो। जिजू पण तिकडेच आहे। घरच्या पूजेच्या आत यायचं। हो, घरच्या पूजेच्या आत येतो, चला। मी पण करून येते हा मदत। शिवा, एक मिनिट। काय तुला हल्ली मी दिसतच नाही का? काय म्हणजे? असं का बोलताय? म्हणजे माझ्याशी बोलशील की नाही? अहो, मी बोलते की काय झालं, कशाबद्दल बोलताय?
अगं, म्हणजे एकत्र वेळ घालवायला हल्ली वेळच नसतो आपल्याकडे. हा पण तो म्हणजे तुम्ही पण तुमच्या कामांमध्ये बिझी असता ना, मग कसं. हो का? मी बिझी का? बरं ठीक आहे. मी काय म्हणते, ऐक ना, आपण उद्या बाईक राईडला जायचं का? शपथ मी बाईक चालवते. डन. चालेल, मी येणार. चालेल चालेल. अगं कीर्ती, तू इथेच? मग किचन मध्ये कोण काम करतंय? किचन मध्येच चालले. हा ठीक आहे. हा शिवा, ऐक ना, आई आणि आजी बऱ्या आहेत का गं? काही अडचण नाही ना त्यांना? म्हणजे आपण कुठे कमी पडत नाही होत ना? अहो सीताई, तुम्ही खूप विचार करताय. अगं तसं नाही, त्या स्वतःहून सांगणार नाहीत ना, म्हणून तुला विचारते. त्या एकदम छान आहे, आनंदात आहे. फक्त थोडा वेळ, फार वेळ हा आनंद नाही टिकू देणार मी. कीर्ती पण ना काय काय काम करायला सांगते कळत नाहीये. अजून काय काय करायला लागणार आहे? हळू हळू, तू हलू नकोस, हळू नकोस, तू हळू नकोस. नशीब नाहीतर कुठेतरी शिरला असता. पैसे कुठे गेले? 5 लाखच आहेत. इकडेच तर ठेवले होते मी. उर्मिला, हा तेच बरं झालं, पैसे दे. अहो, तुम्ही मला नक्की 10 लाखच दिले होते ना? अरे असं काय करतेस? तुझ्याच हातात तर दिले होते. 5 लाखच दिसत आहेत. अहो, 5 लाख नाहीये त्याच्यात. 5 लाख? नाही आहेत म्हणजे? म्हणजे कपाटातच ठेवले होते, पण आता नाही आहेत. तू कपाट बंद नव्हतं केलंस का? नाही पण तरी घरातून पैसे कुठे जातील? तू 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 दुसरीकडे कुठेतरी ठेवले असशील. तू नीट आठव. नाही अहो, मला नक्की आठवतंय, मी कपाटातच ठेवले होते, पण नाहीयेत आता. पण तू उर्मिला, 5 लाख काही छोटी अमाऊंट नाहीये. करायचं काय? ऐक, आता काही गोंधळ नको करायला. खाली पूजा सुरू आहे, असतील इथेच कुठेतरी, सापडतील आपल्याला. तुझ्या हातून कसे असे हरवले हो? मी खरंच इथे ठेवले होते आणि घरात होते. घरातून कोण घेऊन जाणार हो? शांत हो, शांत होऊ शकतं असं. हा, पण काळजी घ्यायला हवी. काय या रूम मध्ये तुझे दागिने पण असतात ना? हा, असतील पैसे इथे कुठेतरी असतील. चल आपण उर्मिला, चल पूजेला जाऊ. चल, सगळे खाली वाट बघत असतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.